स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजची रेसिपी बघून तुम्हाला वाटलं असेल की हे पिठलं किंवा बेसन आहे. हो, पिठलं बेसन आहे, पण हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने. नेहमी आपण बेसन मेथीचं करत असतो, किंवा साधं, किंवा ताकाचं, किंवा झुणका, किंवा टमाटरचं, या टाईपने. पण आज मी थोडं जे आमच्या विदर्भामध्ये करतात त्या पद्धतीने करून दाखवते. तर यासाठी मी एक जुडी कोवळी पालक घेतलेली आहे. छान नेहमी डाळ भाजी, आलू पालक किंवा डाळ पालक नाही खाल्ल्या जात, आणि उन्हाळ्यामध्ये तर असं भाज्या खायचा खूपच कंटाळा येतो. कंटाळा म्हणजे खावंसंच वाटत नाही. मग त्यासाठी काहीतरी असं चटपटीत असं मी हे पालक बेसन करत आहे. तर त्यासाठी पालक आपण धुवून निवडून स्वच्छ अशी चिरून घेतलेली आहे. फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून घेतला, आणि इथे 6 ते 7 हिरव्या मिरच्याचा वापर करणार आहे मी. तिखट वापरणार नाही, कारण हिरव्या मिरचीचं बेसन खूप छान लागेल. तसंच इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी, आणि याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे आंब्याची कोय. त्यामुळे आपल्या बेसनाला छान चव येईल, मस्त आंबट चटपटीत बेसन होईल. कैरीचं बाकी आवरण न वापरता फक्त ही कोय वापरणार आहे. आपण कोय, बरेच जण कोय फेकून देतात, पण ही फेकायची नाही. कुठल्याही भाजीमध्येही आपल्याला यूज करता येईल, आणि यामुळे चव पण छान येते. आता इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे मी बारीक चिरून. लसूण घालायचा आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये, आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने. उन्हाळ्यामध्ये तसंही मसाल्याच्या भाज्या खाव्याशा वाटत नाही, तर अशा सिंपल भाज्या छान होतील. त्यानंतर याच्यामध्ये कांदा, मिरची, जिरं, मोहरी पण ॲड केलेली आहे. त्यानंतर कांदा आणि मिरची तेलामध्ये परतून घेऊ. कांदा परतून झाला की यामध्ये टमाटर आणि ही आंब्याची कोय ॲड करायची आहे. आणि हे पालक बेसन आपल्या भातासोबत खूप छान लागतं. गरम गरम भात आणि गरम गरम पालक बेसन खूपच छान लागतं. त्यानंतर याच्यामध्ये पालक ॲड करायची आहे. पालक इथे भरपूर घेतलेली आहे मी. आता पालक व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पालक आपली शिजल्या जाईल. आता इथे पालक बऱ्यापैकी शिजलेली आहे. परत एकदा मिक्स करून घेऊ. उन्हाळ्यामध्ये भूक खूप मंदावते, त्यानंतर जेवणाची पण इच्छा होत नाही, आणि सहसा आता मार्केटमध्ये कैऱ्या खूप मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये कैरीचा वापर करा, म्हणजे मुलं पण खातील आणि थोडी तोंडाला पण चव वाटेल. त्यानंतर मी ते हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ. मिरच्या आपण 5 ते 7 टाकलेल्या आहे भाजीमध्ये, त्यामुळे मी तिखट यूज केलेलं नाही. त्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू. आता भातासोबत करायचं आहे तर थोडं पातळच करणार आहे मी. सर्व आता मिक्स करून घेऊ, आणि आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला याला बेसन लावायचं आहे. साधारणतः 3 ते 4 चम्मच बेसन लावणार मी. बेसन छान थोडं थोडं घालून घ्यायचं, आणि हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचं. असं वरून बेसन घातलं की गुठळ्या होतात, त्यासाठी हे आपल्याला सारखं ढवळत राहायचं. म्हणजे व्यवस्थित ते मिक्स करत राहिलं, सतत मिक्स करत राहिलं की गुठळ्या जास्त होणार नाही. आता कमीत कमी हे मी 5 ते 10 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेईल, म्हणजे गुठळ्या जास्त होणार नाही. भिजवून बेसन लावण्यापेक्षा असं चमच्याने आपण थोडं थोडं टाकून लावलं तर हे चवीला खूप छान लागतं. बघू शकता आपल्या गुठळ्या कमी झालेल्या आहे यामधल्या बेसनाच्या. आता आपल्याला हे 5 ते 10 मिनटं छान शिजू द्यायचं आहे. आपण हे झाकून ठेवू. बघू शकता आपलं मस्त असं पिठलं तयार आहे, पालक पिठलं. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी खायला पालक पिठलं भात आणि सोबत कांदा. बाय बाय.